आधुनिक शेतीला जोड आता ड्रोनद्वारे फवारणी उद्घाटन सोहळा फवारणी प्रात्यक्षिक संपन्न झालं। यावेळी माननीय श्री संदीप दादीसाहेब मनाळ, मुख्य शेतकी अधिकारी गंगामाई शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि वाहेगाव येथील शेतकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती। कुलकर्णी फार्म हाऊस वाहेगाव इथं हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। अभिजित राजू पारखे ड्रोन पायलट असून त्यांनी आजपासून ड्रोनद्वारे फवारणी करण्यास सुरुवात केली। यावेळी हरिभक्त परायण दौलतराव मनाळ महाराज, शरद हिवाळे, अनंता भडके, अनिल मनाळ, काकासाहेब मनाळ, काका कुलकर्णी, कुंदन पारखे, बाळासाहेब हिवाळे, प्रकाश मनाळ, अशोक मनाळ, रामकिसन मनाळ, नितीन मनाळ, गणेश मनाळ, पप्पू मनाळ, अमोल हिवाळे, योगेश मवाळ, महेंद्र हिवाळे, विठ्ठल शिंदे, कैलास घोडके, सौरभ दारुंटे, अभय वाघ, योगेश पेहरकर, शिवाजी हिवाळे, श्रीकांत हिवाळे, भगवान कुलकर्णी, राजेश्वर मनाळ, कल्याण दारुंटे, प्रकाश मनाळ, भरत मनाळ, शरद जांभळे आदी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होता। शेती पिकवणारा जगला तर खाणारा जगेल या मोहिमेअंतर्गत आपण शेतकऱ्याचे विविध प्रात्यक्षिक व माहितीचे कार्यक्रम घेत असतो। या ठिकाणी आज मजुराची टंचाई व मोठ्या पिकामध्ये हातपंपांना फवारणी येत नाही, त्यामुळे आपण यांत्रिकीकरणाचा वापर करायला ठरवलं। आपण हे मशीन या ठिकाणी उपलब्ध केलं। याही नंतर शेतकऱ्याच्या अडीअडचणीमध्ये सर्व शेतकरी एकत्र येऊन आपण लढवायचा आहे। त्यासाठी सर्वांना पुन्हा शुभेच्छा। आणि मजूर न भेटल्यामुळे ऊस झालं, तूर झालं, मक्का झाली, या पिकाकडे गरज असताना सुद्धा माणूस दुर्लक्ष करतो फवारणीसाठी। पण यंत्राद्वारे ते पिकाला फवारणी होईल, शेतकरी सुखी होईल व कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळेल। त्यामुळं मी अभिजित भाऊ पारखे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी गावासाठी व पंचकृषीसाठी हा चांगला उपक्रम अवलंबला। त्यांच्याकडून शेतकऱ्यासाठी योग्य दर आणि योग्य सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तरुण तरफदार शेतकरी आणि शेतकऱ्याची अतिशय तळमळ असलेले, शेतकऱ्याच्या समस्यावर मार्गदर्शन करणारे एक तरुण तरफदार अनंतराव भडके यांनी अतिशय चांगला हा उपक्रम केला। या ठिकाणी पारखे यांना हे ड्रोन मशीन घ्यायला लावलं आणि एकंदरीत त्याचा फायदा शेतकऱ्यांना ते देत आहेत। उदाहरणार्थ हे फवारणी करायची ठरली तर पंपाला पुष्कळ त्रास होतो, रोजे पाहणं, रोजे मिळत नाही आणि मशीन अगदी 1 तासामध्ये भरपूर अशा प्रकारचं काम करतं। अशाच योजना या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि पारखे यांना मी धन्यवाद देतो। रामकृष्ण। मजुराची तुटवडा आणि ऊसासारख्या जे मोठं पिकं असतं ज्याला हातपंपाने किंवा पॉवर पंपाने आपल्याला फवारणी करता येत नाही, अशा पिकासाठी हे फार गरजेचं होऊन गेलेलं आहे। तरी पंचक्रोशातील आणि मला वाटतं आपल्या तालुक्यातच हे पहिलं असावं, तर सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि पारखे यांचं अभिनंदन करतो। प्रतिनिधी अमोल पारखे, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।